देखील आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया. सर, कशी कारवाई केली जाते आहे आणि कधीपर्यंत आणि कुठे कुठे कारवाई केली जाईल? ही कारवाई आम्ही यापूर्वी ज्या नोटिसेस दिलेल्या होत्या त्या नोटीसच्या अगेन्स्टमध्ये जे खुलासा आम्हाला अपेक्षित होता तो कायद्याच्या प्रमाणे खुलासा न केल्यामुळे आम्ही ही कारवाई करत आहोत. आणि सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे हे इथले जे मालक होते ह्या घरमालक यांनी कुठलेही बिल्डिंग परमिशन असेल, कुठलंही भोगवटा प्रमाणपत्र असेल हे महानगरपालिकेचं न घेता इतक्या मोठ्या प्रमाणात इथे त्यांनी केलेलं होतं. त्यामुळे आज आम्ही या कारवाईसाठी आलेलो आहोत. आणि या विषयासंदर्भाने जे मालक आहेत घराचे ते माननीय उच्च न्यायालयामध्ये गेले होते. मात्र माननीय उच्च न्यायालयाने कुठल्याही प्रकारे तिथे त्यांना रिलीफ दिलेलं नाही आहे. कुठली स्टे ऑर्डर न दिल्यामुळे आज आमची 24 तासाची मुदत संपुष्टात आली. आज कारवाई करतोय. तुमचं स्वागत केलं गेलं, संविधान दिलं गेलं आणि त्यांच्यासोबत एक मत व्यक्त केलं की जशी कारवाई मतीन याच्यावरती केली तशी तुमच्याकडे जे 12 प्रकरणं पेंडिंग आहेत नगरसेवकांची त्यावरती देखील होईल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. अतिशय त्याची जे काही आम्ही ड्यू प्रोसेस ऑफ लॉ म्हणतो त्या पद्धतीने त्यांनाही उचित याच्यामध्ये नोटिसेस दिल्या जातील. त्यांच्याकडूनही खुलासा मागवला जाईल. जर खुलासा समाधानकारक नसेल तर निश्चितपणे त्यांच्यावरही ह्याच प्रकारची कारवाई करण्यात येईल. निश्चित आपण पाहतोय की हे मतींचं ऑफिस आहे ज्या ठिकाणी ते देखील पूर्णपणे रिकामं करण्यात आलेलं आहे आणि त्यावर देखील कारवाई या ठिकाणी पाहायला मिळते आहे. आणि ऑफिसमध्ये या ठिकाणी आपण पाहिलं तर पूर्णपणे हे ऑफिस देखील रिकामं करण्यात या ठिकाणी आलं आहे. आणि दृश्य आपण पाहतो आहोत की मनपाच्या वतीनं ही कारवाई करणं सुरू आहे. शिवाय निदा खान जिथं लपवली होती म्हणजे जिथं लपवली होती त्या ठिकाणी देखील कारवाई या ठिकाणी करण्यात आलेली आहे. आणि तिथे देखील मनपाचं पथक या ठिकाणी पोहोचलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा तुम्हाला ऑफिस दाखवतो. हे ऑफिस आहे. ऑफिस देखील या ठिकाणी पूर्णपणे रिकामं करण्यात आलंय आणि आरोप असा होता की हे ऑफिस देखील अवैध बांधकाम या ठिकाणी आहे आणि या अवैध बांधकामावर देखील कारवाई या ठिकाणी करण्यात आलेली आहे. एक दृश्य तुम्हाला दाखवतो ज्यामध्ये आत्ता देखील ऑफिसमध्ये मतीन पटेलचं हे नाव आपल्याला पाहायला मिळतंय कॉर्पोरेटर ऑफिस म्हणून आणि मतीन पटेलचा नंबर आणि इतर हे त्याचं जे नाव आहे ते देखील ऑफिसमध्ये होतं. मात्र आता हे नाव थोड्या वेळात हे ऑफिसच अस्तित्वात या ठिकाणी राहणार नाही. यावरती मनपा कारवाई करेल आणि पूर्णपणे तीनही ठिकाणी म्हणजे नोटीस देण्यात आलेली होती. पहिल्या ह्याला नोटीस दिली होती 3 दिवसाची मुदत पहिल्या नोटीसमध्ये दिली होती. दुसऱ्या नोटीसमध्ये 24 तासांची मुदत या ठिकाणी देण्यात आलेली होती. आणि त्यानंतर आता तिसरी या ठिकाणी थेटच कारवाई आपल्याला पाहायला मिळते आहे आणि मनपाचं पथक कारवाईसाठी या ठिकाणी पोहोचलेलं आहे. आकांक्षा. अगदी कृष्णा, जसं तुम्ही सांगताय की मनपाचं पथक कारवाई करत आहे. घराचं तोडकाम हे सध्या सुरू झालेलं आहे. त्यानंतर ऑफिसचं देखील तोडकाम केलं जाणार आहे. त्यामुळे या सगळ्यामध्ये एक प्रश्न असा आहे की नेमकी कोणकोणत्या या मालमत्ता आहेत आणि कोणकोणत्या मालमत्तांवरती आज कारवाई केली जाणार आहे? 3 ठिकाणी या ठिकाणी कारवाई केली जाणार आहे. आता आपण जे ऑफिस पाहिलं त्या ठिकाणी थोड्या वेळात कारवाई सुरू होईल. आता ही कारवाई पुन्हा तुम्हाला दाखवतो. आणि हे घरावरती या ठिकाणी बांधकाम पाडलं जात आहे. आणि तिसरं जे मतीन पटेलनं निदा खानला ज्या ठिकाणी लपवलेलं होतं त्या घरावर देखील कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पालिकेच्या वतीनं देण्यात आली. आज 3 ठिकाणी एकाच वेळी कारवाई पथक करत आहे. ज्यामध्ये आपण पाहिलं तर पोलिसांचा देखील मोठा बंदोबस्त आहे. एक DCP तैनात करण्यात आलेले आहेत. त्यांच्यावर पूर्ण कारवाईची जबाबदारी देण्यात आली आहे. 2 ACP आहेत, 11 PI आहेत, 15 PSI API या ठिकाणी आहेत. 8 महिला पोलीस अधिकारी देखील तैनात करण्यात आले आहेत. पोलिसांचे 120 पुरुष कर्मचारी, 60 महिला कर्मचारी, मनपाचे 100पेक्षा अधिक कर्मचारी या कारवाईसाठी तैनात करण्यात आलेले आहेत. शिवाय या सगळ्या कारवाईवर ड्रोननं देखील या ठिकाणी पोलिसांची नजर आहे. त्यामुळे कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी दक्षता घेतलेली आपल्याला पाहायला मिळते. मात्र यातली एकच बाब अशी आपल्याला जी सांगता येईल की महापालिका किंवा अतिक्रमणाचा इतिहास जी घडली नाही ती अतिक्रमण पाडण्यासाठी आलेल्या कर्मचाऱ्यांचं देखील या ठिकाणी स्वागत केलं गेलं आणि त्यांना संविधान देण्यात आलं. आकांक्षा. अगदी त्यामुळे एका अर्थी शांततेमध्ये ही कारवाई सुरू झालेली आहे. महापालिका ॲक्शन मोडवरती आलेली आहे आणि निदा खान प्रकरणामध्ये ज्या व्यक्तीनं आश्रय दिलेला होता निदा खानला त्याच मतीन पटेलच्या घरावरती
हा बुलडोझर चालतोय आणि तीच दृश्य आपण संभाजीनगरमधून सध्या पाहतोय. एकूण 3 ठिकाणच्या या मालमत्ता आहेत आणि याच 3 मालमत्तांवरती महापालिकेचा बुलडोझर चालणार आहे, कारण ही तीनही बांधकामं ही अनधिकृतरित्या उभारण्यात आलेली होती. यामध्ये त्याचं घर असेल, त्याचबरोबर मतीन पटेलचं ऑफिस असेल आणि त्यानंतर ज्या ठिकाणी निदा खानला त्यानं लपवलेलं होतं ते घर असेल. या तीनही इमारतींवरती, तीनही ठिकाणी ही कारवाई केली जाते आणि तीच दृश्य आपण आता सध्या लाईव्ह संभाजीनगरमधून जाणून घेतोय. तर या कारवाई दरम्यान मोठा पोलिसांचा फौजपाठा देखील तैनात करण्यात आलेला आहे. कोणताही अनुचित प्रकार या कारवाई दरम्यान घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त देखील संभाजीनगरमध्ये या मतीन पटेलच्या घराभोवती सध्या तैनात असल्याचं आपल्याला दिसून येतोय. त्याचबरोबर महापालिकेचे अनेक अधिकारी, कर्मचारी हे देखील या ठिकाणी जमलेले आहेत आणि पोलीस बंदोबस्तामध्ये या कारवाईला आता सुरुवात झालेली आहे. अगदी काहीच वेळामध्ये जवळपास हे घर आता पाडण्यात आलेलं आहे. त्यानंतर ऑफिस देखील पाडण्यात येईल आणि एकूण 3 ठिकाणी ही तोडक कारवाई करण्यात येईल. तू नव्हता काय? नाशिक TCS प्रकरणामध्ये जे मुख्य आरोपी आहे त्याच निदा खानला आश्रय देणं हे मतीन पटेल याला चांगलंच भोवल्याचं दिसतंय. मतीन पटेलच्या अनधिकृत बांधकामांवरती ही तोडक कारवाई करण्यात येते. खरं तर कृष्णा, या सगळ्यामध्ये आपण मगाशी देखील बोलत होतो की मतीन पटेल याचं नगरसेवक पद हे देखील आता धोक्यात आलेलं आहे. त्यामुळे या अनुषंगानं महापालिकेकडून नेमकं काही स्पष्टीकरण देण्यात आलेलं आहे का, की नेमकी काय कारवाई सुरू आहे आणि नगरसेवक पद यावरती खरंच गंडांतर येईल का? नाही, निश्चित गंडांतर येण्याची शक्यता आहे, कारण की जे शपथपत्र महानगरपालिकेला सादर केलेलं असतं निवडणुकीला उभा राहण्यासाठी, त्यामध्ये स्पष्ट लिहिलेलं असतं की माझं कुठलंही अतिक्रमण नाही आणि तसं सिद्ध झाल्यास माझं नगरसेवक पद रद्द करायला काही हरकत नाही. आणि त्यामुळे तशी प्रक्रिया सुरू केल्याचं महापौरांनी देखील आपल्याला सांगितलेलं आहे. आणि आता ही कारवाई तुम्ही पाहत आहात, अशा पद्धतीची कारवाई याच वेळी झाली आहे ज्यावेळी हे सिद्ध झालं आहे की नगरसेवक मतीन पटेलचं जे घर आहे ते अनधिकृत आहे, ऑफिस अनधिकृत आहे आणि जे जिथं निदा खानला लपवलेलं होतं ते देखील घर अनधिकृत आहे. आता अनधिकृत म्हणजे प्लॉट जरी मालकीचा असेल तरी या ठिकाणी त्याचा बांधकाम परवाना घेतलेला नव्हता, त्यामुळे त्याची केस कोर्टामध्ये देखील, हायकोर्टामध्ये देखील टिकू शकलेली नव्हती आणि त्यामुळे ही तोडक कारवाई या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि त्यामुळे हे सिद्ध झालं आहे की अतिक्रमण आहे आणि त्यामुळे महापालिकेचा जो अधिनियम आहे 10(ड)(3) अंतर्गत ही सगळी कारवाई या ठिकाणी होऊ शकते आणि त्याचा प्रस्ताव, त्याची प्रक्रिया देखील या ठिकाणी सांगतो की सुरुवातीला त्याचं म्हणणं मांडण्यासाठी नोटीस दिली जाईल, त्यानंतर म्हणणं ऐकून घेतल्यानंतर महानगरपालिकेच्या वतीने त्यावरती निर्णय घेतला जाईल आणि त्यानंतर हे सगळं प्रकरण जे आहे ते सरकारकडे पाठवलं जाईल आणि त्यानंतर सरकार कारवाई करेल. त्यामुळे ह्याची प्रक्रिया जरी उशीरपर्यंत चालली तरी निश्चित ही कारवाई होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र एक महत्त्वाची गोष्ट जी संभाजीनगर महानगरपालिकेसाठी त्यांच्या कुटुंबियांच्या वतीने व्यक्त केलेली आहे की 12 नगरसेवकांच्या अतिक्रमणांच्या तक्रारी या ठिकाणी आहेत आणि त्यांच्यावर देखील अशाच पद्धतीची कारवाई महापालिकेने करावी, तेवढ्याच तत्परतेनं करावी जेवढ्या मतीन पटेल वर कारवाई केली. त्यामुळे या सगळ्या प्रकरण आता काही संपणार नाही, तर याचं पुढचं राजकारण निश्चित यामध्ये सुरू झालेलं देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे. मात्र आता आपण पाहतोय की मतीन पटेलच्या घरावरती हा बुलडोझर या ठिकाणी चालवला जातोय आणि हे चालवण्याचं कारण म्हणजे निदा खानला आसरा देणं हे मतीन पटेलला